तर आता एक मोठी बातमी आहे. पोलिसांना उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत शरण या असे आदेश मुंबई हायकोर्टानं विकास गोगावलेंना दिलेले आहेत. रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीवेळी राडा झालेला होता. या प्रकरणी कोर्टानं विकास गोगावलेंना शरण यायचे आदेश दिलेत. तर विकास गोगावले हे भरत गोगावलेंचा मुलगा आहे. तर मुलासाठी आपले अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असून तो मिळाला नाही तर विकास गोगावले पोलिसांना शरण येतील असं भरत गोगावलेंनी सांगितलंय. दरम्यान गुन्हे करून मंत्र्यांची मुलं मोकाट फिरतात असे ताशेरे न्यायालयानं पोलिसांवर ओढलेले होते. तर 2 डिसेंबर रोजी महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या वादात मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान विकास गोगावले यांची चर्चा होते, पण खोपोली खून प्रकरणातील फरार आरोपी सुधाकर घारे, महाड राडा प्रकरणातील राष्ट्रवादीचे हनुमंत जगताप यांची चर्चा का होत नाही असा सवाल शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी उपस्थित केला. मोकाट फिरतात म्हणजे आम्ही अँटीसेप्टरी बेल टाकलेला होता. मुळामध्ये निवडणुकीच्या वेळेला झालेला तो वाद होता. इतर काय दुसरी काय भानगड नव्हती की बाबा इतर काय मोठे भानगडी झाल्यात. फक्त त्यावेळेला जे समोरासमोर तिथं वाद झाला आणि त्याच्यावरनं जी काय 307 कलम लागत नाही असं म्हणतात वकील लोक, तरी पण लागलं गेलेलं हरकत नाही आहे. आम्हाला कोर्टाचा अवमान करायचा नाही, पोलिसाचा अवमान करायचा नाही आहे. विकास गोगावलेंचं वाढलेलं प्रस्थ आणि आदरणीय नामदार भरत गोगावलेंना उगाच बदनाम करण्याचा हे षडयंत्र चालू आहे. आणि तेच पाहिलं तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पण अनेक आरोपी त्या ठिकाणी फरार आहेत. त्या ठिकाणी हनुमान जगताप आहे, धनंजय देशमुख आहे, त्या ठिकाणी सुशांत जांभरे, ज्यांच्यामुळे भानगड झाली, ज्यांनी रिव्हॉल्वर काढला, ज्यांनी स्टंप आणले आणि त्यांनी त्याचं फक्त खेचलं, एवढंच काम आमच्या लोकांनी केलं. पण ते सुशांत जांभरेमुळे ही भानगड झाली आणि उगाच विकास गोगावलेला गोवडलं जातं, ही अत्यंत चुकीची बाब आहे.